आता आपण मनोबोधातला 183वा श्लोक अभ्यासणार आहोत. समर्थ माऊली म्हणते, जनी भक्त ज्ञानी विवेकी विरागी, कृपाळू मनस्वी क्षमावंत योगी, प्रबोधक्ष उत्पन्न चातुर्य जाणे, तयाचे नियोगे समाधान बाणे. सद्गुरूचं वर्णन करणारा, सद्गुरू अंतरंग शब्दात मांडणारा हा समर्थ माऊलींचा श्लोक, ज्या संत संगतीमध्ये ज्या परमवस्तूची प्राप्ती व्हावी यासाठी ज्या सद्गुरू तत्वांचा जीव आधार घेत असतो, ते सद्गुरू तत्व म्हणजे नेमकं काय याचा अभ्यास आपण गेल्या काही श्लोकामधून बघत आहोत. त्यातीलच पुढचा टप्पा समर्थ माऊली या श्लोकामध्ये आपल्याला सांगत आहेत. समर्थांच्या श्लोकाचा सरळ अर्थ असा की सद्गुरू हा भक्ती, ज्ञान, विवेक आणि वैराग्य याने परिपूर्ण असतो. या 4 गुणांच्या बरोबरच त्यांच्या जीवनामध्ये अपार करुणा, कृपेची मनस्वी जोड ही त्यांच्या अंतरंगाची खुबी असते. सद्गुरू हा अतिशय दक्ष असतो, तो बहुश्रुत असा विद्वान असतो आणि त्यांच्या अंगामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चातुर्य कला देखील असतात. असा हा सद्गुरू जो 10 गुणांनी युक्त आहे, त्यांच्या चरणी जो जातो त्यांचं संपूर्ण समाधान या सद्गुरूच्या सहवासात होतं. समर्थ माऊली सद्गुरूंचं महत्त्व या मनोबोधाच्या आधाराने सांगताना सद्गुरूंचे हे 10 गुण आपल्या समोर ठेवत आहेत. समर्थाच्या श्लोकाचा हा सरळ अर्थ आहे. आपल्या गोंदवल्यामध्ये जेव्हा शेज आरती होते ना, तेव्हा सगळी निज होताना शेवटी एक उपासनेचा श्लोक अगदी हळू आवाजात आम्ही सगळेजण म्हणतो आणि मग हलक्या पावलाने, कारण की गुरु माऊली पोहळलेली असते या भावनेने आम्ही सगळेजण मंदिरातून बाहेर येतो. तो श्लोक काही थोडासा वेगळा आहे, पण मनोबोधांच्या या श्लोकाला अतिशय अनुकूल आहे. म्हणून आपणास आम्ही सर्व साधक मंडळी म्हणतो, सिंह जसे पतिव्रती नाहीत, कस्तुरी मृग मनोमनी कैसे, हस्तीचे मस्तकी मुक्त असे, परी ते गजरास अंधस्थळी कैसे, कल्पतरू आणि कामदुधा बहुसालपुरी आणि दुर्पटनी पट्टनी कैसे, तेवी दयानिधी सद्गुरू साहेब संत महंत घरोघरी कैसे.